नमस्कार, मी विश्वास जाधवर, विषय सहाय्यक डाएट पुणे। आज आपण राइट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 2016 अर्थात RPWD ॲक्ट 2016 या कायद्याबद्दल माहिती घेणार आहोत। आपण पाहतो नवीन शैक्षणिक धोरणामध्ये महत्त्वाच्या घटकांचा समावेश केलेला आहे। यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण हे 5 पिलरवरती किंवा 5 स्तंभावरती आधारित आहे। त्याच्यापैकी पहिला म्हणजे ॲक्सेस, दुसरा इक्विटी, तिसरा क्वालिटी, चौथा अफोर्डेबिलिटी आणि 5वा पिलर किंवा स्तंभ हा अकाउंटेबिलिटीचा आहे। तर आपण या दृष्टीने विचार केला असता इक्विटी किंवा समता या मुद्द्याला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळं समावेशित शिक्षण हा घटक अधिक महत्त्वपूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। समावेशित शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे दिव्यांग मुले किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटीज या घटकांवरती जास्त फोकस करणं अपेक्षित आहे। तर या संदर्भामध्ये भारत सरकारने डिसेंबर 2016 मध्ये हा कायदा पास केला आणि या कायद्यानं अनेक विशिष्ट अधिकार दिव्यांग बांधवांना प्रदान केलेले आहेत। तर आज सुरुवातीला आपण या कायद्याची पार्श्वभूमी आणि या पर्सन विथ डिसॅबिलिटी यांच्या कायदेशीर व संविधानिक अधिकारांचा आढावा किंवा इतिहास आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। तसं पाहिलं तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे 2006 पर्यंत दिव्यांगांचा किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटींचा जो विषय आहे किंवा जे समस्या आहेत त्या चॅरिटी बेस अप्रोच किंवा देणगी आधारित दृष्टिकोनावरती अवलंबून होत्या। परंतु 2016च्या या नवीन कायद्यामध्ये आपण पाहतो की हक्क आधारित दृष्टिकोन राईट बेस्ड अप्रोच हा एक महत्त्वपूर्ण स्थित्यांतर आपल्याला या कायद्यामध्ये पाहायला मिळते। तर या कायद्याचा इतिहास जर थोडक्यामध्ये पाहिला तर त्याची सुरुवात 1948 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जो मानवी हक्क जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये दिसून येते। या मानवी हक्क जाहीरनाम्यानुसार प्रत्येक व्यक्तीला समान मानलं गेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीचे अधिकार देखील समान आहेत। म्हणून या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या किंवा दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांची सुरुवात आपल्याला संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क जाहीरनाम्यापासून पाहता येते। त्यानंतर आपल्या दिव्यांग बांधवांच्या अधिकाराचा एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून आपण भारतीय संविधानाकडे पाहू शकतो। संविधानाच्या निर्मितीनंतर संविधानाच्या भाग 4 मध्ये कलम 39 आणि इतर अनेक कलमांमध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रस्तुत केलेली आहे आणि कल्याणकारी राज्यामध्ये जोपर्यंत सर्व दुर्बल घटकांचा विकास होत नाही तोपर्यंत कल्याणकारी राज्याची संकल्पना साक्षात उतरवणे कठीण होणार आहे। म्हणून संविधानाचा भाग 4 या 4थ्या भागामध्ये राज्याला काही मार्गदर्शक तत्वे सांगितली गेली आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा या कमकुवत वर्गांचा अर्थातच दिव्यांग व्यक्तींचा प्राधान्याने विचार करण्याची सूचना किंवा निर्देश संविधानकर्त्यांनी राज्याला दिलेले आहेत। या अधिकाराच्या इतिहासामध्ये किंवा गेल्या 50 वर्षातील पर्सन विथ डिसॅबिलिटी व्यक्तींच्या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे गेली। 1977 मध्ये प्रथमतः अंध, बहिरे आणि अस्थिव्यंग या 3 घटकांसाठी प्रत्येकी 1% आरक्षण नोकरीमध्ये राखीव ठेवलं गेलं। मात्र हे आरक्षण जे दिलं गेलं ते ग्रुप C आणि D या 2 प्रवर्गामध्ये दिलं गेलं। ग्रुप A आणि B मध्ये मात्र हे आरक्षण लागू केलेलं नव्हतं। याचाच एक पुढचा टप्पा म्हणून आपण बीजिंग प्लॅटफॉर्म या परिषदेकडे पाहतो। आशिया आणि पॅसिफिक खंडातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी काहीतरी नवीन कायदे केले जावेत अशा पद्धतीचा ठराव बीजिंग प्लॅटफॉर्ममध्ये पारित केला गेला होता आणि 1992ला भारत सरकारने या करारावरती किंवा संविधेवरती आपली सही केलेली होती आणि त्याचीच अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आपण पाहतो की पर्सन विथ डिसॅबिलिटी यांच्या अधिकारांच्या टप्प्याचा पुढील अंक आपल्याला पाहायला मिळतो। या अंतर्गत 1995 मध्ये
पर्सन विथ डिसॅबिलिटीज, इक्वल अपॉर्च्युनिटीज, प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन ॲक्ट 1995 हा कायदा बनवला गेला. आणि या कायद्यामध्ये प्रथमतः अनेक प्रकारच्या सुविधा किंवा अधिकार दिव्यांग बांधवांना या कायद्याद्वारे प्रदान केले गेले. नॅशनल ट्रस्ट ॲक्ट 1999 या कायद्याद्वारे दिव्यांगत्वाचे जे बौद्धिक अक्षमता, ऑटिझम यासारखे जे प्रकार आहेत त्यांच्यासाठी हा विशेष कायदा 1999 साली भारत सरकारने केला गेला. दिव्यांग बांधवांच्या कायदेशीर अधिकाराच्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा हा 2006 साली आला. 2006 मध्ये युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज अर्थात UNCRPD हे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन किंवा संविधा संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीनं पास केली. आणि या संविधेवरती किंवा कन्व्हेन्शनवरती भारतीय सरकारने 1 ऑक्टोबर 2007 रोजी स्वाक्षरी केली आणि भारतीय संसदेने हे कन्व्हेन्शन रॅटिफाय केले. नंतरच्या काळामध्ये दिव्यांग बांधवांच्या अधिकारांच्या मध्ये घडून आलेली महत्त्वपूर्ण प्रगती तिचा आधार हे कन्व्हेन्शन राहिलेलं आहे. आणि या कन्व्हेन्शनची अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारने राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 2016 हा पास केला गेला. या कायद्याद्वारे दिव्यांग बांधवांना किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटीज यांना अत्यंत प्रागतिक दृष्टिकोन अवलंबून महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केले. यामध्ये समानतेचा अधिकार असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, नोकरीचा अधिकार असेल, त्याचबरोबर समुदायामध्ये राहण्याचा अधिकार आणि अत्यंत व्यापक प्रमाणामध्ये इतर अनेक अधिकार दिव्यांग बांधवांना प्रदान केले गेले. यानंतरच्या तरतुदींसंदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विशेष करून अधिकारांच्या संदर्भातली माहिती विस्ताराने घेऊ. धन्यवाद.